किती क्यूट आहे माझी चोंडू. लब्बाडीला छत्री नसेल पाहिजे तर ठेवून दे नाहीसा. सो आम्ही आलो क्रॉफर्डला आमची शॉपिंग साठी. चला लेट्स गो. काम होतं ते झालं म्हणून आम्ही छोटीशी शॉपिंग करायला आलो. येस चला. मग तुझं किती झालं पाहिजे. दीदी को काय करते काय हो काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे नाही ना. अरे वा दाखव काय घेतलं दाखव. अरे वा याच्यानंतर काय घ्यायचं नाही ना. लास्ट थँक्यू बोल मातीला. जाऊन बोल बोल बोल. सगळं पाहिजे तुला. सगळं पाहिजे. काय काय पाहिजे. हे बांग बो बांग बो बो बांग. हे बघ कोंडो. शॉपिंग. अनुला जोजो आली. आले बापले आची जोजो आली. तुला एवढी क्यूटी क्यूटी जोजो. देना दो क्रीम देना दोन्ही. क्या है भैया. मोठ्या मुलांचे मीडियम से जरा पैकेट ला नीचे से 150 और 100. ऐसे बटन वो प्रेस वाला बटन वाला नहीं है. बाथरूम देतात ते तसं. ये खोल के बताना. पाहून घ्यायचे का. छान आहे. आता काही घालायला नाही मिळत. बघ तू कसे अंगली बताव जरा. आणि हे बघ मी ह्याच्यात घेतली. हे तू वेटिंग आल्यावर कलर. संडेला 8:30-9 कधी पण. तुझी मुलगी किती वाजता उठते त्याच्यावर आहे. तिचं काय नाही. ती उचलून घेऊन येणार आहे तशी. हा मग चालेल. सांग मला. मी माझं तर शॉर्ट सांगते. मुलांचं सॅटर्डेला रिझल्ट आहे. त्यांचे मार्क्स चांगले असतील तरच त्यांना मी घेऊन येणार. नाहीतर मग मी त्यांना आणणार नाही. असून ते मी पार्टी देणार आहे. तिला सांग रचना मग पार्टी देणार आहे म्हणून यायचंय. मी टायमिंग सांगते. मोस्ट प्रोबॅबली 8:30-9. ठीक आहे. ठीक आहे. डन डन डन. चल ओके बाय बाय बाय. बॅक टू होम. फ्रेशन अप झालोय. कुठे मी नाही झाले. क्ले चांगलं नाही. नाही हे असेच असतात देवाले. पण हे ना ह्याला थोडीशी पण हवा लागली की ते लगेच कडक होऊन जातात. पण हे मस्त आहे. त्याच्याने आपण खूप काही गोष्टी बनवू शकतो. नॉर्मल क्ले सारखं नाहीये. आणि काही
CST ला आम्ही गेलेलो टाउनसाइड. सो माझं आणि सनीचं काही काम होतं म्हणून आम्ही गेलेलो. बट देन फाल्गुनी बोलली की मला हे घ्यायचंय काय ज्ञानासाठी. ती जिकडनं कपडे घेते ते तिला आवडतात, सो जे डेली वेअर असतात. म्हणून मग ती बोलली आपण क्रॉफर्डला जाऊया आणि म्हणून मग आम्ही क्रॉफर्डला गेलो. सो तिकडं मस्त अशी चप्पल आणली आहे मी, मला आवडली. मला ऍक्च्युली घ्यायचीच होती. ही चप्पल आहे जी काय 550 तो मला बोलला आणि 500 पर्यंतच मी त्याला खेचून घेऊन येऊ शकली. बट छान आहे, सॉफ्ट आहे, मस्त आहे. जी मी लास्ट टाइम स्टोर मधनं घेतलेली तशीच आहे. शी नाहीसा एवढं तुला आणलं तर त्याची वाट लावली. नायसाला सुद्धा चप्पल घेतली, ती सुद्धा छान आहे. नायसाला एक बाथरोब घेतलेला आहे येलो कलरचा. सो लास्ट टाइम स्वीटी ताईनी नायसाला बाथरोब दिलेला, आता तो छोटा व्हायला लागलाय आणि कधीपासून घ्यायचं होतं म्हणून हा येल्लो वाला घेतलाय, ज्याची कॉस्ट आहे 350 रुपीज. 250 रुपीज आहे. नको आता तो घातलाय ना. टी शर्ट वाटतं. हो नाईट ड्रेस आहे, अशीच आहे फॅशन. तो नायसाला मला आम्हाला नाईट ड्रेस खूप लागतात कारण मला पण आवडतं. नायसाचा तर इश्यू आहे की लगेच छोटे व्हायला लागतात. आता किती क्यूट आहे ना. नाही मला सॉफ्ट पाहिजे. सॉफ्टच आहे बघ. सुद्धा घेतलंय काहीतरी नवीन आलेलं कफ्तान मध्ये, म्हणजे ह्या मटेरियल मध्ये मी कधी कफ्तान मध्ये पाहिला नाहीये. पण हे फ्री साईज आहे आणि लूज पॅटर्न. ते किती मग 350 रुपीजला मिळालं. एवढा लूज आहे. इथून असं आहे, इथे स्टिच आहे. मला असं वाटतं अजून एक स्टिच मारायला लागेल तर ते इझी होईल. आणि हा एक आणलाय जो 280 रुपीजला मिळाला. हा पण फ्री साईज. हे बघ बॉल. असं बाजूने मला वाटतं स्टिच करायला लागेल, पण त्यांच्याकडे सगळ्यांकडे मेन म्हणजे याचं मटेरियल आवडलं आणि झोपताना मटेरियल असंच पाहिजे सॉफ्ट. अजून एक माझं सगळं. सो अशा प्रकारची आम्ही थोडीफार शॉपिंग केली. नायसाने काही स्टेशनरी पण घेतली, म्हणजे फाल्गुनी नायसासाठी घेतले. हे घेतलं एक ते मार्कर घेतलं. नाही ह्यात नाही येते कुठे मला नाही माहिती. सो मग अशा प्रकारे आम्ही आमचा आजचा दिवस हा स्पेंड केलेला आहे. उद्या काय होणार आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. सो स्टे ट्यून. स्टेशनरी आहे टिफिन रेडी झालंय. आई पण उठली. गुड मॉर्निंग. सनी गेला सकाळीच, त्याचा 24 आवर्स ड्युटी आहे. नायसा 8:30 वाजता गेली. त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग करायला बसली. खूप कॉन्टेंट शूट झालेला, बट त्याला कॉम्प्रेस करून छोटं बनवायचं होतं म्हणून मग खूप वेळ गेला. लाईक व्लॉगसुद्धा खूप लेट गेला. 10:30 वाजता तो लाईव्ह झाला आहे. त्याच्यानंतर मी शॉर्ट एडिट केला. आता वाजले आहेत 11:30 आणि सकाळी एवढी गडबड झाली ना. उठली मी 5:30ला, बट स्टील केस मला धुवायचे होते. सो अजिबात टाईम नव्हता कारण खूप काही गोष्टी बनवायच्या असतात. सनीचं 2 टाईमचं टिफिन असतं आणि आता तो चपाती नाही खाते नाश्त्याला, मग एक एक्स्ट्रा म्हणजे नाश्ता बनवावा लागतो. नायसाचा टिफिन असतो. आंटी अजून आल्या नाही आहेत आमच्या. त्यांमधलं ऑलमोस्ट आईंनी सगळं आवरलेलं आहे. इथे व्हॅक्यूम असल्यामुळे खूप कम्फर्टेबल झालेलं आहे मला, म्हणून पहिले झाडून वगैरे घेते, पुसून वगैरे सगळं काही घेते व्हॅक्यूमने. आणि मग त्याच्यानंतर मला माझी गाडीसुद्धा क्लीन करायची आहे. सो ते सुद्धा क्लीन करायला जाईल थोड्या वेळात. आणि आज खूप पाऊस पडते, म्हणजे खूप पाऊस पडते. आणि DS मला हा एक केस पण धुवायचे. लेट्स सी कसं काय सगळं मॅनेज होतं.
समस्त क्लिनिंग झालेली आहे आणि आईंनी माझे कपडे धुवून इथे वाळत घातलेत. हे आहेत सुकलेले कपडे, ते सुद्धा आईंनी छान अशा पद्धतीने प्रत्येकाचे वेगवेगळे असे घडी घालून ठेवलेत. म्हणजे हे 2 माझे आहेत, नायसाचे, सनीचे असे. आता हे मी नंतर कपाटात टाकते. सो एकटीने सगळं काही करणं ऑफकोर्स पॉसिबल नाही आहे. आई आहेत म्हणून सगळं काही घरात मॅनेज होतं. म्हणजे आता आंटी नाही येत ना, म्हणून आम्ही कामं डिवाइड करून घेतले. युजली आईच कपड्यांचे घड्या वगैरे घालून ठेवतात आणि मग आम्हाला काय नाही, फक्त उचलायचं त्याने कपाटात ठेवायचे आहे. इट्स ऑल अबाउट टीमवर्क. आम्ही जसं नेहमीच म्हणतो, तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं पण असेल, मी जेव्हा किचनमध्ये बिझी होती, सनी वॉज हिअर आणि त्याने पूर्ण बेड क्लीन केलं नायसाने, कारण एवढा पसारा करून ठेवलेला. जर एकावरच भार आला तर ते पॉसिबल नाही. म्हणून माणूस कुठे कुठे धावेल ना, एकच व्यक्ती, शेवटी ते पण एक जीव आहे आणि सगळीकडेच पॉसिबल नाही होत. म्हणून पूर्ण फॅमिलीने जर सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर काम डिवाइड सुद्धा केलं जातं आणि एकावर भार नाही येत. सो चला मग आता मी जाते खालून फटाफट क्लीन करून येते माझी गाडी. व्हॅक्यूम क्लीनर हा मी गाडीतच ठेवते, फक्त जेव्हा त्याची चार्जिंग संपते तेव्हा तुला मी वरती घेऊन जाते. गाडी मस्त क्लीन झालेली आहे, बऱ्यापैकी डस्ट ह्यात आलेला आहे. सो लेट्स गो. सगळी पुसली मी. आता हे वरती घेऊन जाते कारण ह्यात 2 ह्याला जरा मी चार्जिंग करते. मस्त क्लीन झाली माझी गाडी. मी वरती आली, फटाफट केस धुतले आणि आता मला एवढं गरम होत आहे. एनिवेज, सो आता मला बनवायची भाकरी माझ्यासाठी, कारण माझ्या डाएटमध्ये माझा डाएट चेंज झाला आहे. लाईक फ्रॉम पास्ट 2 वीक्स माझा डाएट चेंज झाला आहे आणि मला अल्टरनेट डे मल्टीग्रेन भाकरी आहे. मल्टीग्रेन भाकरी म्हणजे त्यात वेगवेगळे धान्य आहेत, लाईक ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी. आईने तो पीठ बनवून दिलेला आहे. सो मला जेवढं जमतं तेवढं मी करते, छोटंसं करते. मला नाही अजून एवढं जमत, पण माझी भाकरी मीच एकटी खाऊ शकते एवढं मी सांगू शकते तुम्हाला. काय बनवलं तू बाळाला? कपडे बघा किती खराब, बिचारा असा रंगबिरंगी. एवढं डेंजर त्याला कलर दिले तर ह्याला पण. आणि ही अशी क्यूटची स्लीपर्स नायसाला मी काल घेतली आणि खूप साऱ्या साड्या घेतल्यात कारण ब्लाउज स्टिच करायचे. मातीला नाही, ब्लाउज स्टिच करायचे त्याचे. मला टेलर कडे जायचंय. चला आणली का? अरे बापरे, कुठे आले गोंडू? काय झालं गोंडूला? गोंडूसाठी सगळं चेंज केलं वाटतं फर्निचर. फिरायला चॉकलेट नाही आहे, गेम आहे. ए गोंडू, काय जेवायला बनवते दीदी? दीदी काय जेवायला बनवते? ज्ञानासाठी काय जेवायला बनवते दीदी?
ची गांडू कशी दीदी कशी करते? दीदी के गाणं करते, तू डान्स करते. जॅकेट हे 2 फाल्गुनीसाठी, हे आई हे रे, हे इकडे रे. हा आणि हा इकडे, इकडे इकडे. परफेक्ट. हे मस्त कलर झालेत ना ना, कलर छान आहे. आई तुला पाहिजे कॉटसेट? हे दाखव, हा वाला नाही. कितीला आहे? हा मस्त आहे ना. फायनली मी घरी आलेली आहे. तुम्ही आता एक ग्लिम्स पाहिला असेल जिथे मी कपडे दाखवले. सो तिथे तुम्हाला डेली वेअर मिळू शकतात, जे पण पनवेलमध्ये किंवा आसपास कुठे राहत असतील तर. वायडी म्हणून एक शॉप आहे रेडियन्सच्या बाजूला, ह्याच्या आधी सुद्धा मी सांगितलंय. सो त्याच्याकडे खूप छान छान कुर्तीज आहेत. डेली वेअर कुर्तीज लाईक आपण ए लाईनचे जे घालतो ते 350 पासून स्टार्ट होतात, आणि बाकीचे नॉर्मल कुर्ता सेट वगैरे घेतलं तर 650, 750, 850च्या आसपास छान छान कपडे असतात त्याच्याकडे. सो मी ॲक्च्युली आईसाठी घ्यायला गेली, मग मला अजून आवडले, मग मी फाल्गुनीसाठी सुद्धा घेतलं, माझ्यासाठी सुद्धा मला आवडलं, सो ते सुद्धा घेतलं. सो छान कलेक्शन आत्ता त्याच्याकडे आलं आहे. अँड हे आहे नायसाचा आवाज, काय चालले माहीत नाही. सो चला मग हा आता ब्लॉग मी इथेच एंड करते. लवकर झोपायचं आहे कारण नायसाची उद्या परत स्कूल आहे, सो लवकर उठावं लागेल. सनी 24 hours म्हणजे उद्या येईल आता तो सकाळी 10 वाजता. त्याची 8 to 8 ड्युटी असते, म्हणून सकाळी तो लवकर निघतो 7:30च्या आसपास. आणि आता उद्या येता येता त्याला 10 वाजतात. अँड आल्या आल्या उद्या परत त्याचं आहे क्लिनिक. बॅक टू बॅक ड्युटी करतोय. गोंडस न्याना, ओहो एवढी गोंडस. मध्ये असे खूप सारे इन्सिडेंट झाले जे मला शूट नाही करता आले. आम्ही मस्त गाडीमध्ये व्हील्स ऑन द बस लावलेलं आणि ती मस्त नाचत होती. तिला आजकाल असं झालं म्युझिक लावली की ती नाचायला लागते आणि अशी खूप क्यूटली नाचते ती. छान वाटत होतं. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.